मारतात काय गुरं? होय काय? त्या तुमच्या बाजून पाठी तुमचीच गुरं आहेत की? होय काय? अगे ही नदी कुठची आहे? हा, आणि ही सप्तेश्वर मधून येते. अच्छा. गोड तुझे नाम गातो मी भगवंता, गोड तुझे नाम गातो मी भगवंता, संकटात धावा घेई, संकटात धावा घेई, अनाथांच्या नाथ, गोड तुझे नाम गातो मी भगवंता. कसब्यामधून संगमेश्वरला वाहणारी नदी म्हणजेच अलकनंदा. अलकनंदा या नदीला सप्तेश्वरवरून येणारं पाणी मिळतं आणि पुढे ही नदी मिळते ती शास्त्री नदीला. चल पाहूया अलकनंदा नदीवर वसलेलं शंकराचं हे मंदिर. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ झालेली आहे, पावसाळा सुरू आहे आणि सुंदर अशा घाटातून आपली लालपरी तुम्हाला चालताना दिसते. तर आता आपण चाललोय ते म्हणजे कसबा या गावात. तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच जणांनी कसबा गाव बघितलं असेल. बरेच जण शिवशंभूंच्या दर्शनासाठी कसबा या गावामध्ये जातात आणि त्याचबरोबर शिवशंभूंच्या बाजूलाच असलेलं श्री कर्णेश्वराचं मंदिर हे सुद्धा पर्यटकांना आकर्षण करणारं आहे. पांडव काळातील हे मंदिर आज आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर अलकनंदा या नदीवर वसलेलं हे शंकराचं मंदिर तुम्हाला दाखवतो. आता आपण आहोत ते म्हणजे नेरदवाडी या गाडीमध्ये. नेरदवाडी हे गाव कसब्यामधून आतमध्ये जातं आणि आता आपण मुंबई गोवा महामार्गावरून जातोय. तुम्हाला आमची शाळा दाखवतो जिथे आमचं शिक्षण झालं 12वीपर्यंत. ती शाळा म्हणजे पैसापण हायस्कूल. जर तुम्ही उजवीकडे बघितलात तर तुम्हाला ही इमारत दिसते, ही आमची शाळा आहे पैसापण हायस्कूल. आणि ही इमारत आता बघा रस्त्याचं रुंदीकरण होतं आहे त्याच्यामुळं तुम्हाला ओपन गेट दिसेल. आणि हे मंदिर आहे ते म्हणजे हनुमंताचं आणि अपोजिट साईडला आहे जाखमता देवीचं मंदिर. या अगोदर आपण जाखमता देवीची व्हिडिओसुद्धा काढलेली होती. पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला शास्त्री ब्रिज लागतो आणि शास्त्री ब्रिजच्या अगोदरच कसब्यात जायला रस्ता लागतो. बऱ्याच जणांना माहीत असेल, बरेच जण यूट्यूबवर गेलेले असतील. पण तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटते ही नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण पोचणार आहोत ते म्हणजे कसबा हायस्कूलच्या इथे. कसबा हे हायस्कूल आणि कॉलेज आहे. बरीचशी मुलं आमच्या वाडीतली पण इथे जायची आणि इथे सुद्धा बऱ्याच प्रमाणात जी आतमधली गावं आहेत तेथील जी मुलं आहेत ती येतात आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातली मुलंसुद्धा कसबा हायस्कूलमध्ये येतात. तुम्ही जर कसबा हायस्कूलच्या पुढे गेलात तर तुम्हाला दिसेल ही मशिदी वगैरे दिसतील. त्याच्यानंतर पुढे रस्त्याच्या बाजूनेच घरं आहेत, त्यामुळं सोयीस्कर वाहन म्हटलं तर 2 व्हीलर हेच सोयीस्कर वाहन आहे. कारण जर 4 व्हीलरने गेलात तर जेव्हा महामंडळाच्या एसट्या येतात तेव्हा अडचण होते क्रॉस करायला. तुम्ही जर बघितलात तर इथली घरं आहेत ती रस्त्याच्या आजूबाजूलाच आहेत. जर कसब्यातून आतमध्ये गेलात
तर तुम्हाला दिसतील अशी घरं. तुम्ही इकडे बघाल हे नवीनच मंदिर झालेलं आहे, लक्ष्मी नृसिंह मंदिर कसबा. आणि समोर सुंदर असा तुम्हाला ब्रिज बघायला मिळतोय. अरे वा, इकडे पण एक मंदिर आहे नदी काठीच. सुंदर असा नजारा तुम्हाला बघायला मिळतोय. तुम्ही जर त्या पलीकडे बघितलात तर एक माणूस आहे, ते हे घेऊन आलेत, बैल आणि म्हशी घेऊन आलेत. आणि तुम्ही हा बघितलात, ही नदी तिकडून येते वरतून शृंगारपुरातून. आणि समोर एक आजी येत आहेत आणि भरपूर अशी गुरं येत आहेत. त्यांची व्हिडिओ करूया. मारतात काय? तुम्ही बघितलं पावसाळा आहे त्याच्यामुळं नदीला पाणी जास्त आहे. तिकडून एक नदी आले आणि इकडून एक. ए आजी, नदी कुठली? नदीचं नाव काय? नदीचं नाव काय? ह्या अलकनंदा. आणि ही इकडून येते ती संगम. अच्छा, मारतात काय गुरु? होय काय? त्या तुमच्या बाजून पाठी तुमचीच गुरु आहेत की? होय काय? तुम्ही बघाल नदीला पाणी भरपूर आहे आणि इकडे बंधारा पण आहे. वाव, काय नजारा आहे. हो काकी, मारतात काय गुरु? हो काकी, ही नदी कुठची आहे? हा, आणि ही सप्तेश्वर मधून येते. अच्छा. मित्रांनो, काकींनी सांगितल्याप्रमाणे हा जो भाग आहे पाण्याचा, तो वरतून सप्तेश्वराकडून येतो. आपण सप्तेश्वरला सुद्धा जाणार आहोत, त्यामुळं पुढची व्हिडिओ येईल हळूहळू. आणि इकडून जी येते ही अलकनंदा नदी येते. आणि तुम्ही बघाल हा सुंदर असा ब्रिज तुम्हाला बघायला मिळतोय. शूटिंग वगैरे करण्यासाठी खूप सुंदर आहे. प्री वेडिंग, त्याच्यानंतर अजून कसला व्हिडिओ करायचा असेल तर येऊ शकता. आणि इकडे तुम्हाला परत एक ओम नमः शिवाय काढलेला दिसेल. आणि हे परत एकदा तुम्हाला शिवशंभूचं मंदिर, सुंदर असं मंदिर दिसेल तुम्हाला. नदीच्याच बाजूला असणार हे मंदिर. अजून इकडे एक मंदिर आहे. इकडे बरेचसे यूट्यूबर आहेत, तुम्हाला त्याच्या आधी मिळालेले आहेत. पण आपली व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा कमेंटद्वारे. आणि तुम्ही स्फूर्ती दिलीत तर अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवायला स्फूर्ती येते आणि आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवतो. आता या मंदिरात कसं जायचं आपल्याला माहीत नाही आहे, बघूया. हा बघा, हा एक मोठा नंदी दिसतोय. तुम्ही संगमेश्वरात ना शंकराची मंदिरे तुम्हाला भरपूर दिसतील. वाव, हे बघा, हे नदीच्या काठोकाठच आहे मंदिर. हे एक मंदिर आहे सुंदर असं. आणि पाठीमागं नदी आहे. हे बघा, ते लोक सुद्धा आपल्याला दिसतात तिकडे पाठीमागे. ही अलकनंदा नदी मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि पाणी बघा किती आहे. आणि आपण जे मासे बघितले पकडताना ते असल्या पाण्यामध्ये पकडतात. ही स्थानिक लोक जात आहेत संगमेश्वरला. अशा प्रकारे ही 2 मंदिरं आणि हा व्ह्यू मस्त आहे, एक नंबर.